जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक पदभरतीचा जो आकृतिबंध आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एक आकृतिबंध प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्याच आधारावर आता नवीन सुधारित आकृतिबंध जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे। बघूया या आकृतिबंधात कोणते कोणते पद भरून घेतले जाणार आहेत, किती पद असणार आहेत, पे स्केल किती असणार आहे, या सगळ्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, हे जी जाहिरात आहे किंवा हा जो GR आहे हा राज्यभवन कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन त्यावर सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। 8 जानेवारी 2025 रोजी सामान्य प्रशासन विभाग या विभागाद्वारे हा आकृतिबंध जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये बघा, एकूण विवरणपत्र जे आहे याच्यामध्ये एकूण 94 पदांचा तपशील, त्याचबरोबर विवरणपत्र ब मध्ये 187 पदांचा मजकूर जो आहे तो देण्यात आलेला आहे। म्हणजे जवळपास हा बघा 270 प्लस पदांसाठीचा आकृतिबंध आहे। तेवढे जे पद आहेत त्या पदांविषयी पूर्ण डिटेल्समध्ये आपण माहिती पाहू। विद्यार्थी मित्रांनो, कोणते पद असणार आहेत, काय पे स्केल असणार आहे, आपण डायरेक्टली पाहायला सुरुवात करूया। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर बघा, विवरणपत्र अ मध्ये राज्यपालाचे जे सचिव कार्यालय आहे त्यामध्ये जो सुधारित आकृतिबंध आहे तो काय आहे बघा। हा पहिला जो दिलेला आहे तो सध्याचा आकृतिबंध आहे आणि सुधारित आकृतिबंध उजव्या साईडला दिलेला आहे। तर बघा, हे जे पद आहेत हे गट अ मधले अराजपत्रीय आहेत। त्यानंतर गट मधले ब मधले अराजपत्रीय पद जे आहेत यामध्ये कक्षसेवक असेल, लघुलेखक असेल, लेखा अधिकारी असेल यांचे पद आहेत। गट ब मधले अराजपत्रीय मध्ये सुद्धा पद आहेत। त्यानंतर आपण पाहू गट क मधील जे काही अराजपत्रीय पद आहेत यांचा कशा पद्धतीने तपशील आहे। पहिलं पद असणार आहे लघुलेखकचं 1 पद आहे, दूरध्वनी चालकचे 5 पद आहेत, त्याचबरोबर लिपिक आणि टंकलेखकचे एकूण 7+7 पद, 7 जुने आणि नवीन 7 पद यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत। यासाठी 19,900 पासून 63,200 रुपये एवढा पे स्केल सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढील पद आहे लिपिक टंकलेखक मध्ये तिथं 1 पद निर्माण करण्यात आलंय। वाहन चालकचे 2 पद आहेत बघा। त्यानंतर जमादार असेल त्यासाठी 2 पद आणि हवालदार यासाठी 5 पद जे आहे ते भरून घेतले जात आहेत। त्याचबरोबर बघा, बहुउद्देशीय शिपायांसाठी 24 पद आहेत। सर्वात जास्त 24 पद जे भरून घेतले जाणार आहेत त्यामध्ये त्यांना 15,000 पासून 47,600 रुपये एवढा बेसिक पेमेंट देण्यात येणार आहे। हे परमनंट पद असल्यामुळं तुम्हाला जे काही TA DA वगैरे किंवा अदर अलाउन्सेस असतात हे मिळत असतात। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आता केंद्र शासनाने 2026 मध्ये 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोगाचं घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर 2029 पर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा 8वं वेतन लागू शकतं। त्यानंतर ही जी पेमेंट आहे ही पेमेंट खूप जास्त वाढू शकते। तुम्हाला 7व्या आयोगानुसार ही पेमेंट जी आहे ती जवळपास 21,000 ते 22,000 रुपये मिळते आणि त्यानंतर तुमचं 8वं वेतन लागल्याच्या नंतर तुम्हाला जे पेमेंट आहे ते ऑलमोस्ट 1.5 पट आणि 2 पट होत असतात। म्हणजे तुम्हाला 40,000 प्लस पेमेंट जाऊ शकते। त्यानंतर हे झालं विवरणपत्र अ मधील पद। आता विवरणपत्र ब जे आहे त्यामध्ये सुद्धा पद आहेत, वेगवेगळे पद आहेत बघा। गट अ राजपत्रीय, ब राजपत्रीय सेम पॅटर्न दिलेला आहे। त्यामध्ये गट क राजपत्रीय मध्ये औषधी जे काही तुमचं विभाग आहे किंवा मेडिकल फील्ड आहे, आरोग्य विभाग आहे, या विभागाचे सुद्धा जे काही मोजके पद आहेत हे पद भरून घेतले जाणार आहेत। त्यामध्ये बघा, परिचारिका म्हणजेच स्टाफ नर्ससाठी S13 पे स्केल असणार आहे। त्यामध्ये 1 पद भरून घेतलं जाणार आहे।
त्यानंतर औषध निर्माताचं सुद्धा 2 पदं भरून घेतले जात आहेत. S10 पे स्केल आहे 29,200 पासून 92,300 रुपये एवढा पेमेंट सुद्धा देण्यात येणार आहे. त्यानंतर हे झाले वैद्यकीय क्षेत्रातले. त्यानंतर आता बघा खाद्यपेय सहाय्यकचं पद आहे 26,400 बेसिक पेमेंट असणार आहे. लघुलेखक, गृहपाल, सहाय्यक उद्यान पर्यवेक्षकचं सुद्धा यामध्ये पद भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर बघा जलतरव तलाव प्रशिक्षण व जीवरक्षकचं 1 पद भरून घेतलं जात आहे. लिपिक टंकलेखकचे 5 जुने आणि 2 नवीन पद असे एकूण 7 पदं भरून घेतले जात आहेत. यामध्ये वाहन चालकचे सुद्धा 12 पदं भरून घेतले जातील. लष्कर तांडेल, आचारी, मुख्य बटलर आणि दप्तरीसाठी प्रत्येकी 1-1 पद भरून घेतलं जात आहे. त्यानंतर पुढील बघा बहुउद्देशीय शिपायांचे विवरणपत्र ब मध्ये सुद्धा 10 पदं भरून घेतले जातील. सहकारी आचार्याचे 3 पदं असतील तर कनिष्ठ स्वयंपाकीचे 5 पदं असतील. त्यानंतर बटलर म्हणून जे पद आहेत ते 2 पदं आहेत आणि सहाय्यक खाद्यपेयसाठी एकूण 16 पदं भरून घेतले जात आहेत. यामध्ये बहुउद्देशीय खाद्यपेय कर्मचाऱ्यांचे सुद्धा 9 पदं भरून घेतले जातील. त्यानंतर बघा माळी असेल, माळी मुकदम असतील, माळ्यांचे सुद्धा 34 पदं आहेत भरून घेतले जाणार. 21,700 एवढा बेसिक पेमेंट आहे, म्हणजे तुम्हाला सगळे 35,000 रुपयाच्या जवळपास पेमेंट येणार आहे आणि 8व्या वेतनाच्या नंतर 50,000 प्लस जे पद आहे ते जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा हे जे पदं आहेत हे पदं आधी हा आकृतिबंध होता आणि आता हा आकृतिबंध सुधारित करून हे जे आहेत ते पदं मंजूर करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 100 आधी जे आहेत ते 187 पदं एकूण भरले जात आहेत. 176 पदं आधीच मंजूर झालेले आहेत आणि त्यामध्ये नवीन आकृतिबंधानुसार 11 जे पदं आहेत हे 11 पदं ॲड करण्यात आलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला आता जवळपास 270 जे पदं आहेत या पदांवर पदभरती येण्याचे चान्सेस आहेत. ही जी पदभरती आहे याचा आकृतिबंध आलेला आहे. आकृतिबंधानंतर सेवा प्रवेश नियम करून तो उच्च समितीकडे पाठवून त्यावर लगेच पदभरती काढली जात असते. त्यामुळं हा जो काही राज्यभवन कार्यालयाचा पदाचा आढावा आहे त्याच्याविषयी जी काही नवीन सुधारित आकृतिबंध जो आहे त्यामध्ये पदसुद्धा वाढलेले आहेत आणि त्याच्याच विवरणपत्र अ असेल किंवा विवरणपत्र ब असेल त्यामध्ये कोणते कोणते पदं आहेत याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओ आपण कोणत्या माहितीचा घेतला पाहिजे, तुम्हाला कोणत्या विभागाची, कोणत्या क्षेत्रातील कोणत्या पदांच्या पदभरतीची माहिती पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तरीही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सध्या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. जवळपास 1.5 लाख पदभरतीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर जवळपास आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुंतवणूक सुद्धा करण्याचं त्यांनी बजेट आणलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा खूप पदं निर्माण होणार आहेत. अशा ज्या अपडेट्स आहेत त्या अपडेट्स आपण चॅनलवर पाहत असतो. तुम्हाला त्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे असेल, कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. तुमचं एक लाईक मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त प्रोत्साहन करत असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर सगळे PDF नोट्स बनवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.